मुंबईतील जोगेश्वरी भागात एका नामांकित रुग्णालयात पोटदुखीचा इलाज करण्यासाठी आलेल्या तरुणीबाबत जे काही घडलं ते पाहून रुग्णालयातील कर्मचारी घाबरले। एका 19 वर्षीय तरुणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते, पण टॉयलेटमध्ये गेल्यावर तिच्याबाबत जे काही घडलं ते भयंकर होतं। गेल्या 27 जुलै रोजी 19 वर्षीय तरुणीला पोटात दुखू लागलं। त्यानंतर ती जोगेश्वरीतील एका नामवंत रुग्णालयात इलाज करण्यासाठी गेली। रुग्णालयात पोहोचल्यावर तिला ओपीडी मध्ये नेण्यात आलं। उपचाराची वाट पाहत असताना तरुणी अचानक टॉयलेटमध्ये गेली, पण टॉयलेटमध्ये गेल्यावर तिला अचानक त्रास झाला आणि तिनं बाळाला जन्म दिला। यावेळी ती अविवाहित तरुणी घाबरली। त्यानंतर तिला हा प्रकार अपेक्षित नसल्यानं तिला काय करावं सुचत नव्हतं। तिनं जवळच असलेल्या डस्टबिनमध्ये बाळाला ठेवलं। तरुणी टॉयलेटमध्ये गेल्यावर काही मिनिटातच लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला। आवाज नेमका कुठून येतोय हे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पाहिलं। त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी तात्काळ शोध घेतला। त्यावेळी टॉयलेटमधून आवाज येत असल्याचं लक्षात आलं। सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले। टॉयलेटचा दरवाजा आतून बंद होता। त्यावेळी तो दरवाजा उघडण्यात आला तर आत डस्टबिनमध्ये नवजात बाळ दिसून आलं। त्यामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला। प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाल्यानं बाळाची प्रकृती नाजूक होती। त्यामुळे डॉक्टरांच्या पथकानं त्याला तात्काळ विलेपार्लेतील रुग्णालयात शिफ्ट केले आणि त्या ठिकाणी ICU मध्ये त्याच्यावर उपचार सुरू झाले। तसेच प्रसूती झालेल्या तरुणीवर जोगेश्वरीतील त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेचा तपास पोलीस करत आहेत।